नाही, परंतु ते संपूर्ण पूजा आता त्यांनी कालच त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा मुलं पुढे करतायत आणि त्याच्यात हे सगळं कार्य होतं आहे. त्यामुळं हा काठे परिवार आज संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आहे. यांचे डेकोरेशन, लाईट, गव्हर्नमेंटची कामं असे भरपूर त्यांचे व्यवसाय आहेत. त्यांना या हा जो गणेशात झालेला आहे याच्यानंतर त्यांना प्रगती त्यांची उत्तरोत्तर खूप प्रगती होत जाईल. त्यांची मुलं संपूर्ण याच्यामध्ये कार्यरत राहून देशात त्यांचा नाव उचित होईल आणि श्री विशाल गणपती त्यांनी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा अष्टमय जीवनात यांनी वाटचाल केलेली आहे आणि आजच ते आणि प्रभूशेठ जे आहेत त्यांचे इथले सदस्य पण आहेत आणि परमभक्त त्यांना ट्रस्टी होण्याची गरज नाही, पण त्यांना मंदिरामध्ये खूप मोठा मान दिला जातो. आमचे जे संगमनाथजी महाराज आहेत त्यांच्या अतिशय जवळचे असे ते सही होते आणि नारळ दिला जातं. नारळ आपण पुरी अर्पण करतो. हे आमचे जो परिवार आहे अतिशय कष्टमय जीवन जगणारे आजही ते संपूर्ण जे गायचं वैशिष्ट्य ते उचलण्यापासून अतिशय याच्यामध्ये आनंदीच्या याच्यामध्ये इच्छा आहे अतिशय
नमस्कार करा नमस्कारोनी अंगावरती प्रदक्षिणा करा जाहिरात बाबाने जमात पूजनीय सपरिवार विशाल गणेश देवता प्रियतां नमः सिद्धिविनायकार्पणमस्तु तीर्थग्रहण प्रसादं दद्यातो अकाल मृत्युहरणं आलेल्या पाहुण्यांनी एकाने विचारलं मनात आहेर करण्याच्या बाबतीत पण हा गणेशिया जो आहे हा यज्ञ सेवाकडे घेण्यासाठी आहे म्हणून कोणत्याही पाहुणे मंडळींनी आज आहेर करायचं नाहीये जे कोणते नमुना तुम्ही पण पुणे घेऊन जायचंय आहे ना देशाने 2-4 दिवसांसाठी इष्टे घेऊन टाकले चालेल आज काही तुम्हाला नाही चला पाहुणे मंडळी नमस्कार, मी गणेश अशोक काटे, माळेवाडा श्री क्षेत्र श्री विशाल गणपती मंदिर येथून गणेश याग हा आत्ताच पारंपरिक कार्यक्रम संपन्न झाला आहे. होम हवनाचा हा कार्यक्रम असतो. त्याच्यात 10,000 प्रकारचे हवन करले जाते. लाडू, मोदक या प्रकारे गणपतीची संतुष्टी करून होम पूर्ण केला आहे. समाप्ती आज झालेली 14 तारखेला दुपारी चालू झाला. आज 16ला समाप्ती झाली. दरवर्षी आज 35 वर्ष झाले या मंदिरामध्ये गणेश याग होत असतो. प्रत्येक गणेशोत्सवाला हा गणेश याग परिवाराच्या कल्याणासाठी सुखशांती, समाधान, समृद्धी, आरोग्य, आयुष्य लाभावं, सगळ्या परिवाराचं कल्याण व्हावं, राष्ट्रासाठी सुद्धा त्याच्यामध्ये आपण संकल्प घेतो किंवा या राष्ट्रामध्ये अत्याचार, अनाचार, आतंकवाद, भूकंप, अनावृष्टी, अतिवृष्टी या सगळ्या गोष्टी दोष दावा आणि सुजलाम सुफलाम आपला भारत व्हावा. सर्वेपि सुखनः सन्तु जो श्लोक आहे त्याप्रमाणे सगळीकडे सुखशांती मिळावी म्हणून हा गणेश याग आम्ही इथं दरवर्षी करत असतो 3 दिवसाचा.